आत्तापर्यंत आपण जवळजवळ 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्या कदाचित तुम्हाला आवडल्या पण असतील. आजची जी गोष्ट आहे ती कणगी भरून धान्य. पूर्वीचे लोक फार भोळे आणि सत्यतावादी होते असे म्हणतात, पण त्यांच्यातलेच काही लोक फार चतुर होते, धूर्त होते, दुसऱ्यांना फसवण्यात हुशार होते. बेमालूमपणे ते समोरच्याला फसवत आणि काही लक्षात येण्याअगोदर घटना घडून गेलेली असायची. माझा मामा शेतकरी आहे. कोकणात गावोगावी फिरत असतो. त्याच्या मित्राच्याच घरात घडलेली ही घटना आहे. एका गावात 2 भाऊ राहत होते. त्यांना एक बहीण होती, फारच लाडकी. घरात सर्व सुबत्ता होती. धनधान्यांनी भरलेलं सुखी घर. कशाची कमी नाही. बहीण धाकटी होती. आता ती उपवर झाली. तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्याची सुरुवात झाली. बरीच स्थळं पाहिल्यावर एक घराणं त्यांना पसंत पडलं. घर पाहायला व मुलगा पाहायला जायचं ठरलं. मुलगी तर त्यांना पसंतच होती, कारण त्यांचं घराणं पण नावाजलेलंच होतं. मुलगी सुशील, सोज्वळ आणि नकार द्यायचं काही कारणच नव्हतं. घरची गाडी काढून दोघे भाऊ गावातील प्रतिष्ठित मंडळी घर पाहायला निघाले. घरी पोहोचल्यावर बैठकीच्या खोलीत त्यांना नेण्यात आलं. पाहतात तो काय, कणग्याच कणग्या. कणग्या म्हणजे धान्य भरून ठेवण्याच्या आधीचे ते कणग्या असायच्या. मोठे मोठे काय सांगू शकतो आपण, ड्रमसारखं असायचं, पण ते तट्ट्यांनी बनवलेलं असायचं आणि सारवून घेतलेल्या असायच्या त्या, आणि उंचच म्हणजे माणसापेक्षा खूप उंच अशा कणग्या असायच्या. तर अशा कणग्याच कणग्या लावलेल्या ओळीने, आणि कणगीच्या तोंडाजवळ म्हणजे जी खालून ना ते जागा असायची, छोटंसं होल असायचं, आणि तिथून काय केलं जायचं तर गरज पडेल तसं तसं ते धान्य काढून घेतलं जायचं, आणि परत त्या होलला चिंध्यांचा असा एक बोळा लावून ठेवलेला असायचा. तो बोळा काढला की धान्य पटपटपट खाली यायचं, म्हणजे असं वरून उपसायची गरज नव्हती. तर लोक काय करायचे, तशा कणग्यांमध्ये धान्य भरून ठेवायचे, आणि मग धान्य भरून ठेवलं की गरज पडली की तिथून धान्य काढायचे. तर यांच्या घरात गेल्यावर त्यांनी पाहिलं तर लाईननी कणग्याच कणग्या लागलेल्या आहेत, आणि त्या कणग्यांच्या समोर धान्य सांडलेलं आहे. म्हणजे कुठे गहू सांडले, कुठे ज्वारी, कुठे तांदूळ. अरे बापरे म्हणे, एवढं सर्वांना वाटलं की किती संपन्न लोक आहेत. यजमानांनी येणाऱ्यांचं स्वागत केले आणि धान्य सांडलेले पाहून घरच्या स्त्रियांना आवाज दिला आणि ते धान्य भरायला लावले. वर म्हणाले, या धान्यलक्ष्मीमुळेच धनलक्ष्मी आसरा करते. आमच्याकडे ही धान्यलक्ष्मी आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे धनलक्ष्मी भरपूर आहे, त्यामुळे हिचा मान राखा. मग काय, आलेले पाहुणे खुशच झाले. आता लग्नाची बोलणी करूनच जायचं असा त्यांनी निश्चय केला. सर्व बैठक व्यवस्थित पार पडली. मुलाकडच्यांनी काहीच मागितले नाही. त्यांना माहीत होतं न मागता सर्व काही मिळणार आहे. लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. लग्न थाटामाटात पार पडले. मुलीच्या अंगावर दागिने घातले गेले. मुलाकडच्यांनी पण त्यांना काही दागिने घातले आणि मोठी वरात काढून मुलीची पाठवणी सासरी केली. एकुलत्या एका बहिणीचे फारच कौतुकात लग्न पार पडले. सगळे आनंदी झाले. भावांना समाधान वाटले. मुलगीही आनंदाने ओल्या डोळ्याने सासरी पोहोचली. नव्या नवलाईचे दिवस सरले. मुलगी पहिल्यांदाच माहेरपणाला आली. भाऊ खूप आनंदित झाले. बहिणीला कुठे ठेवू कुठे नाही असं त्यांना झालं. बहिणीच्या परत जाण्याचा दिवस उगवला. बहिणीने भावाला निघताना हळूच सांगितले, दादा 2 पायल्या बाजरी पण दे बरोबर. भावाने आश्चर्याने विचारले की काय तुमच्या इकडची प्रथा आहे काही? तर बहीण खिन्नपणे हसली, म्हणाली, नाही रे, तेवढाच हातभार. मग तिने सासरची खरी कथा सांगितली की ते फक्त बडा घर आणि पोकळवासा आहेत. त्यांच्या घरात दररोज शिधा आणून खाल्ला जातो. कोणी पाहुणे येणार म्हटलं की कणगीसमोर धान्य सांडवून ठेवले जाते, जेणेकरून असं वाटावं की बाबा धान्य सांडलेले म्हणजे त्यांच्या घरात त्या कणग्या भरून धान्य आहे. भावाने न राहून विचारले, मग कणगीत काय आहे? बहीण हळूच हसली आणि म्हणाली, फाटलेल्या गोधड्या आणि चिंध्या, ज्या आजे सासूच्या काळापासून त्यात जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. भावालाही हसू आले. भावाने बहिणीला वचन दिले की तू स्थिर स्थावर होईपर्यंत मी तुला काही कमी पडू देणार नाही. भावांची बहीण पण अतिशय हुशार होती, व्यवहारज्ञानी होती. तिनं भावांच्या मदतीनं सासरच्या शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. त्या ठिकाणी लक्ष घातल्यामुळं भरपूर धान्य पिकवलं गेलं
आणि खरंच ज्या कणग्या चिंध्यांनी भरल्या होत्या त्या कणग्या तिनं धनधान्यांनी भरून टाकल्या, पूर्णपणे सुबत्ता आणली. आणि आता इथून पुढं कुठल्याही पाहुण्यासमोर धान्य विकत आणून कणग्यांसमोर सांडवण्याची गरजच पडणार नव्हती. अशा प्रकारे चिंध्यांच्या कणग्या खरोखरच धान्याच्या कणग्या झाल्या.